नमस्कार. लॉ विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आपण या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आपल्याला या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर आपण इथून मागे पाहिलं की पती पत्नीची भांडणं झाली तर काय करावी, पोलीस तक्रार घेत नसतील तर काय करावे. जर आपण ते व्हिडिओज पाहिले नसतील तर पहा व आपल्या नातेवाईकांना जर उपयोगी पडत असेल डेली आयुष्यामध्ये तर ते तुम्ही त्यांना शेअर करू शकता. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की जर आपल्याला एखाद्याला कोणी जीवे मारण्याची धमकी दिली किंवा मग तुला मी हेच करीन, तुला तेच करीन, तुला मारून टाकी, तुझ्या हातपाय तोडून हातात देईन वगैरे अशी जर धमकी दिलेली असेल तर आपण काय करावे किंवा आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करू शकतो का, तर आपण हेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आपल्या एकदा तरी असं आयुष्यात वेळ येतेच की आपल्याला कोणीतरी धमकी देतं किंवा मग घाबरवतं किंवा मग फोनवरनं असेल किंवा प्रत्यक्षात असेल आपल्याला धमकी दिली जाते. आपल्या एकदा तरी आयुष्यात हा क्षण येतोच. एकदा तरी आपले कुणाशी तरी भांडणं होतात किंवा सामान्य माणूस कुणीही आपल्याला धमकी देतं. अगदी सामान्य माणूस असेल, सरकारी कर्मचारी असेल, कमिशनर असेल. तर यांनी जर आपल्याला धमकी दिली तर आपल्याकडे काय पर्याय आहे, तर आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कोणी धमकी दिली आपल्याला तर गप्प राहायचं का आपण, तर बिलकुल नाही. धमकी देणं हाच गुन्हेगारीचा पहिली सुरुवात असते. त्यामुळे आपण कुणी आपल्याला जर धमकी दिली तर आपण शांत न राहता पोलीस स्टेशनला NC दाखल करू शकता किंवा मग पोलीस स्टेशनला तक्रारही दाखल करू शकता. जर आपल्याला समजा फोनवर धमकी दिली असेल किंवा सायबर क्राईम थ्रू धमकी दिलेली असेल तर धमकी रजिस्टर करणं, म्हणजे तुम्हाला जर एखाद्याने धमकी दिलेली असेल तर ती रजिस्टर करणं हे तितकंच गरजेचं आहे. तुम्ही धमकी कुणीही देऊ ते तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन रजिस्टर करणं हे तितकंच गरजेचं आहे. धमकी रजिस्टर करावीच का, तर आपण हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि धमकी हा शिल्लक जरी विषय वाटत असेल तरी हा सर्वात सिरियस विषय आहे. म्हणजे धमकी ही किरकोळ जरी गोष्ट असली तरी एखाद्या क्राईमची ही सुरुवात आहे. म्हणजे जर एखाद्याने आपल्याला धमकी दिली असेल, आपण त्याला क्षुल्लक कारणामध्ये घेतो की आपला मर्डर करील किंवा आपल्याला मारेल किंवा हातपाय तोडेल, आणि खरंच जर त्या व्यक्तीने त्या गोष्टी केल्या तर म्हणूनच धमकी ही किरकोळ गोष्ट जरी वाटत असली तरी ती सिरियस गोष्ट आहे. जर पुढे जाऊन आपल्याला प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणं किंवा रजिस्टर करणं, आपल्याला धमकी आली आहे हे रजिस्टर करणं हे तितकंच गरजेचं आहे. धमकी ही क्राईमची सगळ्यात पहिली सुरुवात आहे. त्याच्यामुळे धमकी ही रजिस्टर करणं तेवढंच गरजेचं आहे. आता जर क्राईमची सुरुवात आहे त्याला काहीतरी पार्श्वभूमी असते तेव्हा तो धमकी देतो आपल्याला, काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात तर त्यावेळेस मग असं वाटतं आपल्याला धमकी दिली आणि धमकी दिल्यानंतर काहीतरी गुन्हा घडतो आणि मग त्यावेळेस असं आपल्याला वाटतं की ज्यावेळेस आपल्याला धमकी दिलेली होती तेव्हा आपण गुन्हा दाखल केला असता किंवा मग कंप्लेंट रजिस्टर केली असती तर बरं झालं असतं. आपला जीव वाचला असता किंवा आपल्या मित्राचा जीव वाचला असता किंवा आपल्या नातेवाईकांचा जीव वाचला असता, आपल्याला हाणमार झाली नसती, असं हे आपल्याला क्राईम झाल्यानंतर वाटतं. धमकी ही कुठल्याही क्राईमची सुरुवात आहे. त्याच्यामुळे आपण नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आपण अगोदरच ती कंप्लेंट रजिस्टर करणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला कोणीही धमकी दिली तरीही आपल्याला कंप्लेंट रजिस्टर करणं तितकंच गरजेचं आहे. धमकी रजिस्टर करता येते का, तर हो, कोणतीही धमकी ही रजिस्टर करता येते. त्याची आपल्याला कॉपी मिळते, म्हणजे NC दाखल होते.
एन सी दाखल होते आणि एन सी दाखल करायला फक्त 10 मिनटं लागतात. जास्तीत जास्त पोलीस स्टेशनला जाऊन 10 मिनटं लागतात व आपल्याला हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स जरी असला तरी तिथे रजिस्टर जाऊन करणं व त्याची एक प्रत घेणं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला पुढे ज्या आयुष्यात आपल्याला अडचणी येणार आहेत त्याच्यासाठी कंप्लेंट ही रजिस्टर करणं, धमकी आपल्याला आली आहे हे एन सी दाखल करणं तितकंच गरजेचं आहे. जर एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला दिलेली धमकी, स्त्रीला दिलेली धमकी तुला नेऊन विकतो वगैरे असं बोलणं किंवा वाईट शब्द वापरणं, ह्याला वेगळे सेक्शन लागतात. हा सिरियस ऑफेन्स झाला. एखाद्या स्त्रीला अपशब्द बोलणं किंवा मग एखाद्या स्त्रीला शिवीगाळ करणं किंवा मग एखाद्या स्त्रीला म्हणणं की मी तुला नेऊन विकतो, हे सगळे हे सिरियस क्राईममध्ये येतं. हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स नाही. एखाद्या स्त्रीला जर तुम्ही धमकवत असाल किंवा मग एखाद्या स्त्रीला जर तुम्ही विकण्याची भाषा करत असाल तर खबरदार की ही तुम्हाला जेल होऊ शकते. हा सिरियस क्राईम आहे. हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स नाही. तर एखाद्या स्त्रीला जर तुम्ही धमकी दिली तर त्याच्यासाठी तुम्हाला जेल होऊ शकते आणि तुम्हाला आत जाण्यापासून कोणीच वाचू शकत नाही. आणि पुरुषाला जर धमकी दिली त्याच ह्याच्यात पुरुषाला जर धमकी दिली तर एन सी दाखल होते. सेक्शन आता आपण सेक्शन पाहूयात की जर आपल्याला धमकी आली तर आपण कोणकोणते सेक्शन लावू शकतो. सिरियस ऑफेन्स सोडून आपल्याला जर धमकी आली तर आपण कोणकोणते सेक्शन लावू शकतो. तर सेक्शन 504 सेक्शन 504मध्ये काय येते, छोटी मारहाण करणे, शिवीगाळ करणे किंवा एखाद्याने अपमान केला, राग आणण्यासारखं कृत्य केलं, आपल्याला क्राईम करायला भाग पाडतो आहे की एखादं कृत्य करून की सारखाच अपमान करणे 4 लोकात किंवा मग शिवीगाळ करणे किंवा छोटीशी मारहाण करणे. तर हे सगळं सेक्शन 504मध्ये येतं. इंडियन पेनल कोडनुसार सेक्शन 504नुसार तुम्ही याच्यामध्ये एन सी दाखल करू शकता. ह्याच्यामध्ये शिक्षासुद्धा होऊ शकते. 2 वर्षाची शिक्षा, परत द्रव्यदंड होऊ शकतो. पण हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स जरी असला तरी जर सिरियस तुम्हाला केसेस दाखल करायची असेल तर 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते व द्रव्यदंड होऊ शकतो. आता पाहणार आहोत की जर आपल्याला एखाद्याने धमकी दिली, तुझा हातपाय काढून ठेवील, मारहाण करेन, जीवे मारण्याची जर धमकी दिली तर याच्यासाठी आपण सेक्शन 506 लावू शकतो. व सेक्शन 506नुसार आपल्याला 2 वर्षाची शिक्षा होते प्लस द्रव्यदंड हा भरावा लागतो. आणि जर आपल्या महिलेला एखाद्याने अपशब्द वापरले असतील, लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरलेले असतील किंवा तिला शिवीगाळ केलेली असेल तर 509नुसार तक्रार दाखल करायला विसरू नका. व त्याच्यासाठी स्त्रीला शिवीगाळ करणे व तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करणे हे सिरियस ऑफेन्समध्ये असल्यामुळे त्याला 3 वर्षाची शिक्षा व द्रव्यदंड हा भरावा लागतो. आता समजा जर आपल्याला फोनवरनं धमकी आली, घरातून बाहेर निघ मग तुझ्याकडे बघतोच वगैरे अशी जर धमकी आली तर सेक्शन 507नुसार तुम्ही एन सी दाखल करू शकता. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की आपल्याला जर धमकी आली तर आपण काय करू शकतो किंवा मग आपल्याला येणाऱ्या फ्युचर अडचणीसाठी धमकी दिल्यानंतर तर आपण काय करू शकतो हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. तर आपण जर आपल्याला धमकी आली तर आपण किरकोळ गोष्ट न समजता आपल्याला एन सी दाखल करणं हे तितकंच गरजेचं आहे. म्हणजे येणाऱ्या पुढील अडचणींचा पश्चाताप होण्यापेक्षा आपण आत्ताच काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.